नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। वन्यजीव प्राण्यांची तस्करी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। भाजीपाला कॅरेटची आड, जिवंत वन्यजीव प्राणी व पक्ष्यांची तस्करी, एकूण 3 आरोपी अटकेत। भाजीपाला कॅरेटच्या आड, जिवंत वन्यजीव प्राणी व पक्ष्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली। या कारवाईत सुमारे 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 13 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की मालेगाव येथून गुजरात राज्यातील वडोदरा येथे धुळे सुरत महामार्गाने लाल रंगाच्या MH41 AU 2352 क्रमांकाच्या वाहनातून प्रतिबंधित वन्यजीवांची वाहतूक होणार आहे। सदर वाहन विसरवाडी हद्दीतून जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते यस यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तात्काळ रवाना करण्यात आले। विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील बर्डीपाडा टोलनाका येथे नाकाबंदी करून संशयित आयशर वाहन थांबवून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान भाजीपाला कॅरेटमध्ये लपवून ठेवलेले वन्यजीव आढळून आले। या प्रकरणी खालील आरोपींना ताब्यात घेतले आहे। शहजाद अहमद, अतिक अहमद राहणार अब्दुल नगर मालेगाव, मोमीन मोहम्मद मोईन समसुल हक राहणार पस्तन चौक मालेगाव, शेख सोहेल शेख अफजल कुरेशी राहणार गुलाब पार्क मालेगाव। चौकशीत आरोपींनी कबूल केले की मालेगाव येथील काही व्यक्तींनी त्यांना वन्यजीव वडोदरा येथे पोहोचवण्यासाठी दिले होते। कारवाई दरम्यान वाहनातून 5 कोल्हे, 99 अलेक्झांड्रीन जातीचे हिरवेलाल चोच, पोपट 190 इतर पक्षी जप्त करण्यात आले। सर्व वन्यजीवांना सुरक्षितपणे वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 167/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3(5) तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9(39)40 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते यस व अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने केली। पोलीस इन्स्पेक्टर हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार। आज एका गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास मालेगाव ते गुजरातच्या दरम्यान काही वन्य प्राण्यांची चोरटी वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाली होती। त्यानुसार आमच्या टीमने विसरवाडी पोलिसांच्या हद्दीत ट्रॅप लावून यावेळी आम्ही हे काही प्रतिबंधित जे वन्य प्राणी आहेत ते या ठिकाणी आम्ही हस्तगत केलेले आहेत। यात मुख्यत्वे करून 5 इंडियन फॉक्स आहेत, 199 तितर आहेत आणि 90 पॅरेट्स आहेत। तर मागे जे वाहन आहे आयशर वाहनासह 3 इसमांना आम्ही ताब्यात घेतले। नाही, ही जे प्रतिबंधित वन्य प्राणी यांची तस्करीसाठी ही चोरटी वाहतूक झालेली आहे। प्रथमदर्शनी इतकंच निष्पन्न झालं। संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।